गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत मध्यरात्री सर्पदंश होऊन 3 विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि संपूर्ण आदिवासी समाजासाठी दुर्दैवी घटना आहे, अशी भावना भाजप आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केली आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत संजय पुराम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना निवेदन दिले व सर्व आश्रमशाळांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली। या आदिवासी मंत्र्यांनी तात्काळ दखल घेत सर्व शाळांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार संजय पुराम यांनी दिली आहे। गडचिरोलीमध्ये एका आदिवासी आश्रमशाळेमध्ये साप चावल्याने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता। यानंतर गोंदिया जिल्ह्यातला एक भीषण वास्तव समोर आला आहे की 11 शाळांमध्ये बेड नसल्याची माहिती समोर आली आहे। आपण आदिवासी मंत्र्यांना निवेदन देखील दिलं आहे, कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला आहे, अत्यंत आदिवासी समाजासाठी दुर्दैवी घटना आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आश्रमशाळा आहेत अनुदानित, त्या अनुदानित आश्रमशाळांच्या चौकशीचा त्रिस्तरीय आदेश महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री आदरणीय अशोक उईके साहेबांनी दिलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये जेवढ्या अनुदानित शाळा आहेत, त्या अनुदानित शाळांच्या तपासणीसाठी राज्य सरकारने त्रिस्तरीय समितीची स्थापना केलेली आहे। 2 दिवसात संपूर्ण आश्रमशाळेच्या त्या ठिकाणी चौकशी करण्यात येईल आणि जिथे बेड नाही आहे, जिथे स्वच्छ पिण्याचं पाणी नाही आहे, स्वयंपाकगृह बरोबर नाही आहे, अन्नधान्य कोठी बरोबर नाही आहे, त्या सर्व अनुदानित शाळा शासन आपल्या स्तरावरून कारवाई करेल आणि खूपच क्रिटिकल शाळा असतील ते तातडीनं देखील बंद करणार आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।